श्रीवर्धमानमर्हन्तं नत्वा बालप्रबुद्धये विरचते मितस्पष्ट संदर्भन्यायदीपिका। श्री धर्मभूषण रचित न्यायदीपिका अभिनय धर्मभूषण। प्रस्तावनेमध्ये चर्चा कशी चालली? न्यायदीपिका ही जीवनातील सर्वश्रेष्ठ निधी आहे. मग न्यायदीपिका काय आहे? ज्याला सर्वश्रेष्ठ जीवनातली निधी म्हटलंय काय? न्यायदीपिका म्हणजे काय? सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञानालाच न्यायदीपिका म्हटलं. मग सम्यक ज्ञान म्हणजे जसे आहे वस्तूचं स्वरूप तसं जाणणं, जसं आहे तसं जाणणं, त्याचं नाव आहे सम्यक ज्ञान. आणि जेव्हा जसं आहे तसं जाणलं जाईल तर राग द्वेष मोह होत नाहीत, होणार नाही. राग द्वेष मोह केव्हा होतात? जसं आहे तसं जाणत नाही म्हणून. रस्त्यावर चालू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपण तसं जाणतो, जसं आहे तसं जाणतो. न त्यांच्यामध्ये राग आहे न त्यांच्यामध्ये द्वेष आहे, स्थूल रूपाने. बरोबर आहे. म्हणून तिथं त्यांच्यामध्ये होणारे जे तर राग द्वेष मोह त्यांच्या निमित्तात आपल्याला होत नाही. त्यांच्यामध्ये होणारं चांगलं कार्य असू दे नाही तर वाईट कार्य असू दे. त्यांचा ऍक्सिडेंट झाला पण आपल्याला काय त्रास होतोय काय? रस्त्यावर फिरणारी कुत्री डुकर मांजर गाड त्यांच्याबद्दल तर आपल्याला कुठं आपले सहजतेनं जे जसे आहे तसे. मग काय त्रास होतो आपल्याला त्यांच्यामुळे? जो त्रास आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तींच्या निमित्तात होतो तो त्रास बाहेरच्या वस्तूंबद्दल वस्तूंच्या द्वारे होतोय का? दार लावलंय का ते? लावलंय ना बद्दल. म्हणून जिनेंद्र वर्णनजींनी शांतीपथ प्रदर्शन मध्ये पण जसं लिहिलंय का नाही त्याप्रमाणे म्युझियम मधल्या वस्तू, म्युझियम मधली वस्तू त्याबद्दल आपण ते कशासाठी असते? तिथं काय लिहिलेलं असते? हात लावू नका. ते फक्त कशासाठी आहे? पाहण्यासाठी आहे, घरी नेण्यासाठी नाही. त्याच्यामध्ये चांगलं वाटू द्या वाईट वाटू द्या पण ते त्याच्यामध्ये एकत्व करण्यासाठी नाही आहेत. ते बघण्यासाठी. म्युझियम म्हणजे काय असतं? पाहण्यासाठी आहे. सगळं जे जीवाच्या अपेक्षेने विचार केला तर केवळ संपूर्ण जगाला जाणणं पाहणं एवढ्यासाठीच त्या ठिकाणी जगातल्या सगळ्या वस्तू आहेत असं आहे. पण असं
आपण पाहत नाही. आपल्या संयोगात आलेले 4 गोष्टी चेतन चेतना सुदे, त्यामध्ये काय होतं मग आपल्याला रागद्वेष होता. म्हणजे म्हणून तर तिथं बौद्ध मतवादी सांगतात बघा सगळं अनित्य आहे असं. तर बघा ती पण दृष्टी काय होते करते आपल्याला त्याच्यामध्ये आपलेपणा होऊ देत नाही, नष्ट होणारी आहे. बाईने परवा गोष्ट छोटीशी सांगितली की एक चोर होता आणि कोणत्या तरी अपराधामुळे राजाने त्याला शिक्षा दिली असेल. त्याला राजाचा राग आला. राग आल्यामुळे त्याने ठरवलं राजाला मारून टाकायचं. मग तो काय केला, एक दिवस गपचूप राजाच्या खोलीमध्ये कॉट खाली जाऊन लपला आणि मग सगळं शांत झालं की राजाला मारायचं ठरवलं. झालं काय, तेवढ्यात राजाला आला हार्ट अटॅक. त्यावेळेस पण येतो हार्ट अटॅक येतो, राजे होते तरी हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यानंतर मग आले वैद्य आले, सगळे आले, तपासलं राजाला. चर्चा असं झाली की नाही आता राजा वाचू शकणार नाही, राजा मरणारच. असं झाल्यानंतर मग चोराने काय केलं, दीपक मग तू चोर आहे असं समज आणि राजाला मारायचं असं ठरवलं. आता राजा मरणार आहे असं समजलं, आता काय करणार, कशाला माराय का असं झालं, ते आपल्या मरणाने मरणार आहे, आपल्याला कशाला त्याच्याबद्दलचे वाईट भाव करायचे. सोपं झालं तुम्ही. मग असं सगळं विश्व अनित्य असं त्यांनी सांगून त्याच्या प्रती आपला जो काही भाव आहे तो नष्ट करायला लावला. अनित्य अनुप्रेक्षेमध्ये आपण तेच बघतो, सगळं अनित्य आहे. विश्वातली संयोगात आलेली जी कोणती वस्तू आहे, शरीर भोग, हे सगळे कसे आहेत, अनित्य. पण आपण त्यांच्याकडे अनित्य दृष्टिकोनातून पाहतोय का, नैतिक नित्य का नित्य, नित्य अनित्य. मला सांगायला आहे का खरं खरं तुम्ही अनित्य, सगळे जग अनित्य, माझा नैतिक नित्य, ही आहे आपली. कोणी जर असं म्हटलं का ही अनित्य म्हटलं तर ठीक आहे, पण नैतिक मरणार आहे असं म्हटलं तर आवडेल का? आता अनित्य मरणार आहे काय फरक आहे मला तुझा प्रश्न असा. अनित्य काय आणि मरणार आहे काय असं म्हटलं तर फक्त शब्द बदलला की मरायला बघ. आत्ता तर तोंडाने म्हटले अनित्य, आणि ते स्वतःच म्हणती नैतिक मरणार आहे. मी म्हटलं का मरणार आहे म्हणून, तूच म्हटली मरणार आहे, पण मग तू म्हटलं तर चालतंय. असे शब्द बदलली. शास्त्रीय शब्दातून तुम्ही धर्म समजून घेता तेव्हा तुम्हाला धर्माच्या गोष्टींचं श्रद्धान बसत नाही. आमच्या रोजच्या भाषेचा वापर करून धर्माचा निर्णय करू तर आपलं, आणि त्या रूपाने आपलं श्रद्धान करायचा जर प्रयत्न केला तर आपलं हित होईल. पण नाही, शास्त्रातले शब्द, शास्त्राची भाषा ऐकण्यासाठी आहे, सांगण्यासाठी आहे, वाचण्यासाठी आहे.
श्रद्धान करण्यासाठी आहे का? किंवा की ऐकलं नाही, वाचलं नाही, सांगितलं नाही तरी चालेल, फक्त श्रद्धान करा, बस एवढंच करा. शास्त्रात सांगितलं ते तसंच आहे, अन्य नाही, अन्य प्रकारे नाही, असं शंकाररहित त्या विषयांचं श्रद्धान होण्यासाठी आपला पुरुषार्थ काय असतो, काय करतो आपण? सांगितलंय ना असं आहे, तर मग आपण काय करू? सगळ्या वस्तू जगातल्या नियमात्र आहे, मग आपण करतो. मी आहे फक्त जाणण्यासारखं, काहीच दुसऱ्याने आपल्याला तसं विश्व म्हणजे व्यवस्था बघितली तर आपल्याला काय करता पण येत नसतं कोणत्या गोष्टीमध्ये. काय तुला आता म्हटलं मी ध्रुव पुण्याला दांडियात जाऊ नको असं मी म्हटलं तर कॅन्सल करणार तुझं नाही गेलं तर चालतंय का? मी म्हणतोय काय जायचं नाही असं म्हणतोय, पुण्याला जायचं नाही, मी हा ना शास्त्र झालंय ना म्हणून पुण्याला जायचं नाही. बरं आता चालतंय का? आता चालतंय असं गोष्ट वेगळी, आणि मी म्हटलं जायचं नाही तर ऐकतोय का तू माझं? कुणाला सांगायला तुला की जायचं नाही म्हणून? कुणाचं कोणी सांगितल्यानंतर तू ऐकशील जायचं नाही म्हणून? कोण सांगू दे तुला? पप्पाने सांगितलं ऐकशील नाही, मम्मीने सांगितलं तर ऐकशील नाही, माने सांगितलं तर गुरूंनी सांगितलं तर, देवाने सांगितलं तर, की आपली म्हणून सांगायला स्वतंत्रता आहे. कुणीही सांगू दे मला जायचं नाही, चालतं मला नाही गेलं तर, पण तुम्ही सांगितलं आणि मी ठरवलं नाही का आता मला जायचं. आता तुम्ही सांगताय ठीक आहे आणि मला कळतंय नाही गेलं तरी चालतंय, पण जावं लागतंय. हे संसाराचं कारण असं वाटतंय का? काहीच नाही. हे महत्वाचं काय? आता समजा तो 8 दिवस झालेले, 6 दिवस 7 दिवस असं आहे का नाही झालेले, मग तिला नुकसान वाटेल का? माझे 6 दिवस शास्त्र बुडणार का? आणि तेच आता सांगितलं दुकान बंद करून 6 दिवस पुण्याला जाऊन दाखवा. जर ठीक आहे जा पुण्याला, दुकान 6 दिवस बंद करणार. नाही विचारते मी, चालतंय का नाही? 6 दिवस दुकान बंद राहील. पप्पा पण म्हणले नाही आम्ही पण दुकान उघडत नाही, तू चाललाय ना पुण्याला, आम्ही बी जातो कुठेतरी. दुकान बंद, काय पांढरण नाही उघडायचं, कोणीच उघडायचं नाही, बंद. आता जाऊन दाखव पुण्याला. एक उदाहरण आहे कशासाठी? कशासाठी? स्वतंत्र आहे, कोणीही कोणाची काहीही अवस्था करू शकत नाही. मान्य झालं का? लगेच मान्य, आम्ही जाणार आहे खेळायला मान्य. आणि थांबला तरी सुद्धा माझ्यामुळे नाही थांबणार, कुणामुळे नाही, ती तुझीच विचाराची स्वतंत्रता असेल कारण तू ठरवतो. एक सामान्य स्थूल उदाहरण आहे हे. प्रत्येक वस्तूचं परिणाम जर स्वतंत्र आहे तर मग मी विकल्प का करतोय? विकल्प करून काही फरक पडतोय का मामध्ये? पडतोय का? कोणामध्ये नाही, माझ्यामध्ये पण नाही, तिच्यामध्ये पण होत नाही, असं चाललंय. हो तुमच्यामध्ये तर होतंय काय? कुणामध्ये कोणता परिणाम होतो का? ज्याला त्याला आपल्या परिणामाने. आता देवीला दुकानात बसला का नाही शास्त्राचं सोडून? कुठे होता? तुम्हाला होता ना? महत्वाचं होतं.
एक तास आपल्याला इथे जर द्यायचा, आपला दुपारचा एक तास महत्वाचं आहे बाबा. माझं मला दुकान माझं का आत्मा माझा, सम्यक ज्ञान करा ना. हे सम्यक ज्ञानच फार महत्वाचं आहे. दृढता जशी वाढेल तसं आपलं समर्पण वाढेल. श्रद्धा आपली वाढेल तर आपलं समर्पण वाढेल. श्रद्धा जेवढी कमी तेवढं समर्पण कमी असतं. म्हणून आपल्याला प्रयत्नपूर्वक श्रद्धा वाढवली पाहिजे. काही करून आपली श्रद्धा बदलली की माझं मी कोण आहे आणि मला त्याचं कल्याण करायचं, बाकी जग गेलं मातीत. जराशी जग माझं आहे ना, कर्म भोगायला येणार नाही आहे. तू दुकानात बसले म्हणून थोडंच तिथे ते बांधलेले पापाला आलपीच बघणारा येऊन मग कशासाठी गेली? मला भागायचं होतं, मी माझं पाव बघ, तुम्हाला काय करायचं असं. मग कोणासाठी बसली दुकानात? आलपेसाठी बसली, दुकानासाठी बसली का, ताकासाठी बसली का, नैतिकसाठी बसली का, किरांशीसाठी बसली का, दुकानातल्या गिरायकासाठी बसली? कोणासाठी बसली? का स्वतःसाठी बसली? कोणासाठी? झाले का शांत विकल्प? बरेच का तसे विकल्प शांत? पण काय आहे ते? पण काय व्हायरस आहे त्याला म्हणायचं, व्हायरस. पण जेव्हा आपण ऐकतोय कोणी त्या ठिकाणी आपण केलेल्या कर्माला त्या ठिकाणी भोगायला येणार नाही येणार. इथं हे आज जरी आहे ना तुला त्रास झाला तर आम्ही थोडाफार प्रयत्न करू काय असेल ते, परंतु जे काही शरीरात होणारे बदल आहे त्याचे फळ कोणाला, वेदना कोणाला भोगायला लागतात? दुःख. किती श्रीमंत असला म्हणून काय दुःख, थोडस वेदना वाटून देता येतात काय त्याला? पैसे घ्या, माझ्याकडनं ₹1,00,00,000 घ्या, पण ही जी मला त्रास होतोय ना, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, आणि हे थोडस वाटून घ्या बाबा तुम्ही, थोडस मला, बाकी काय नाही, पैसे घ्या. काय असं आहे का? होतंय का? नाही. मग का करतो आपण कर्म? वाल्ल्या कोळी तर बदलून ऋषी झाला वाल्मिकी, बरोबर आहे. मग प्रियंका ताईच्या प्रियंका अम्मा कधी होणार? आणि म्हणून पुन्हा पुन्हा हे आपल्याला या संगतीची आवश्यकता जी असते, या निधीच त्या ठिकाणी अर्थक्रिया महत्वाची आहे, नुसती निधी महत्वाची नाही आहे. आमच्याकडे झाली निधी जास्त आणि अर्थक्रिया कमी, बरोबर आहे का? लौकिक व्यवहारामध्ये पण दीपक निधी भरपूर आहे का नाही? अर्थक्रिया किती आहे त्या निधीची? जी संपत्ती साठवली ती बँकेत FD रूपाने आहे, कुठं जागा घेऊन आहे, कुठं सोनं घेऊन आहे, बरोबर आहे. वापर किती आहे, अर्थक्रिया किती आहे त्या लौकिक निधीचा? तर लौकिक निधीचा वापर भोगासाठी पण नाही आणि दानासाठी पण नाही. मग अशी ती निधी काय कामाची? अर्थक्रिया रहित ती निधी. पण तसं इथं न्यायदीपिका, सम्यक ज्ञान, जसं आहे तसं जाणणं, हे एकांताने सुखरूप आहे, हे सगळं समजलंय. जसं तुम्हाला लौकिक धन समजलंय, कशाचं कारण आहे ते समजलंय का नाही? का नाही समजत? पण त्या लौकिक धनाचा आपण उपयोग करून पाहिजे ते करता येईल का नाही? जे आपल्याकडे आहे, आपल्या मर्यादेत आहे ते करता येईल. करून आपण आहे किती आणि वापरतोय किती? म्हणजे व्यवहारामध्ये जेव्हा मी भोगासाठी सुद्धा माझी निधी वापरू शकत नाही, तर मग धर्म ही जी सम्यक ज्ञान रूपी निधी आहे ती त्याचा तर वापर का करणार? दयनीय अवस्था आहे, तुम्हाला माहित नाही. त्याकडे बक्कर चिखलात अडकलं आणि ते भरतय तळमळतय,
कुत्र्याचं पिलू रस्त्यावर गाडी धडकून तळ पडते, तशा आपली अवस्था बेकार दिसतच नाही आम्हाला. किती वाईट अवस्था आहे आपली. ते तर अज्ञानी आहे. तर मी तर समजतोय की माझ्या सुखाचं कारण आहे, मला मार्ग समजलाय की या मार्गाचं जर मी अवलंबन घेतलं तर मला जगात कोणी दुःखी करू शकणार. आणि मी अवलंबन घेत नाही, मग कोण जास्त दुःखी आहे सांग. त्याला मार्ग माहिती असून मार्गाचं अवलंबन घेत नाही तो, का ज्याला मार्ग माहिती नाही तो कोण दुःखी. माहिती आहे, समजतंय सगळं, पण तरी साध्य सिद्ध होत नाही. आणि त्याच्यामध्ये बाधक कारण कोण आहे? मीच. त्या मार्गामध्ये प्रवृत्ती न होण्याचं कारण कोण? मीच थांबवतोय स्वतःला, मीच रोखतोय. कोण थांबवतोय आपल्याला? कोण थांबवू शकतं आपल्याला? असं तुला पुण्याला जायला कोणी थांबवू शकत नाही, बरोबर? मग भिक्षा घ्यायला कोण थांबवू शकेल का? जर तुझं ठरलं भिक्षा घ्यायचं तर त्याला कोणी थांबवू शकेल का? पण ठरवणार कधी? असा प्रश्न आहे. पुण्याला जायचं जर फिक्स झालंय, जायचं ठरलंय, आता लय दिवसात गेलो नाही, मुलं बोलावत आहे, किती त्या मुलांचं वजन आहे बघा. म्हणजे त्याचे दोस्त किती शाने येते ते. आणि माझं कुणाचं वजन जास्त रे ध्रुव? मुलं बोलवते, मित्र बोलवते, मित्रानुराग लबाड आहे सगळा. तुला जायचे का मित्र बोलवते? दोन्ही आहे म्हणतो. मित्र तर सारखेच होते घेऊन राहा आमच्याकडेच, म्हणून काय राहते काय नाही. आपण चर्चा आहे त्यासाठी. सम्यक ज्ञान काय करते? फक्त जाणते, जाणायचं, जाणणे एवढंच आहे. वर्णिजन्य ज्ञानामृत प्रवचन लिहिलं एक, फार सुंदर लिहिलं. त्याच्यामध्ये सगळं ज्ञानाच्या मुख्यतेने आनंदाचा उपाय सांगितलेला आहे. सारखं सगळीकडे ज्ञानाचं परिणाम, त्या ज्ञानाच्या परिणामामध्ये सगळ्या विश्वाचं जाणणं आहे ना. कोणाचीही स्वतंत्रता बाधित न करणं हे ज्ञानाचं कार्य. जे काही ज्ञानात विचार होतात येतात कुणासंबंधीही, ते सगळं ज्ञानाचं कार्य असं सांगते. आपण ऐकलंय पण पर वस्तूला आपण भोगत नसतो. ऐकलं? कुत्र हाडातनं येणाऱ्या रक्ताला भोगत नाही. कुत्र तर त्याच्या टाळूतून येणाऱ्या रक्ताचाच अनुभव घेत असत, भोगत. ते सांगतात ते आपल्या ज्ञानाचा आपण आनंद घेत असतो. कल्पना मात्र शुष्क आहे ना, ज्याच्यामध्ये नाही आहे आनंद, अशा वस्तूला चघळायचं आणि मला कल्पना काय करायची? ह्याच्यातनंच येते, ह्याच्यातनंच येते. ह्याच्यातनं जे स्पर्श रस गंध वर्ण वाले पदार्थ, कुतगल पदार्थ, जड पदार्थ आहेत, त्यालाच सगळत राहायचं. अगदी पार आपले टाळू फाटून त्याच्यातलं स्वतःच रक्त आठवून आठवून आपणच मरणार. जो जास्त भोगतो ना, काय होतं ते लवकर मरतो. आणि लवकर मरून कुठे जातो? दुर्गतीला. आणि शक्ती कमी होती. जेवढे बाहेरचे विषय भोगणार, त्यामुळे होणार काय? म्हणजे कारण भोगाला भोगत नसतो, कोणाला भोगला पण आपल्या ज्ञानाचा. आणि मग त्याच्यामध्ये मृत्यू. पण तरी सुद्धा लवकर म्हातारपण येतो भोगांमुळे. अकाली म्हणत, अकाल मृत्यू, अकाल म्हातारपण, अकाल रोग,
जितके म्हणून संकट आहेत ते सगळे उशिरा येणार असतील तर ते लवकर यायला लागलेत ना. आजकाल आपण बघतो मुलांमध्ये सगळे डिसिजेस लवकर यायला लागले. छोट्या मुलांना चष्मा लागलाय. अगोदर चष्मा म्हटलं तर प्रकार माहिती नव्हता म्हाताऱ्यांना सुद्धा. कारण आम्ही काल कुठे गेलो होतो आपण अकलूजला. काय दिसलं आपल्याला? एवढीशी पोरं 2 वर्षाची 3 वर्षाची आणि हाय सगळ्यांच्या डोळ्यावर लहान मुलांच्या चष्मा. हे बघून सुद्धा काय समजत नाही. म्हणून एक चांगलं एक आलं होतं. मोबाईल आहे का तुझा? पण आता त्याच्यात मला काढावं लागेल फॅमिली कट्टा. त्याच्या म्हणजे त्याच्यात त्या ग्रुपवर एक आज चांगला मेसेज एकाने दिलेला आहे की पूर्वीचे आई वडील मुलांना कसे सांभाळत होते आणि आत्ताचे आई वडील मुलांना कसे सांभाळत आहेत, ही चर्चा आली. पूर्वीचे आई वडील न शिकलेले नव्हते, परंतु त्यांची मुलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले. आणि आजकालचे आई वडील दोघं शिकलेले, त्यांची मुलं काय करतात? काय करते त्यांची मुलं सांगा. आजकाल शिकलेले आई वडिलांची शिकली नव्हते. तूही शिकली, अल्पेश पण शिकला नाही. तर तुमची मुलं काय करतात ना? रील्स. म्हणजे इंस्टाग्रामवर काय चाललेलं असतं? काय काय म्हणजे ज्याच्याशी काही संबंध आहे. म्हणजे त्या रील्सचा तुम्हाला त्याच्यातलं काही गंध नाही, पण उगाच प्रत्येक जण उठायचं आणि रील काढायची. सगळे आजकाल काय झालेत म्हणते त्याला रील्स काढणार काय म्हणते? रील स्टार नाही, पण काढतो रील काय तयार करतोय. रीलचा हिरो नाही, रील काढतोय. तर काय दिलंय बघा. हो तुम्हाला बात ऐकवतो. म्हणजे आता हे सगळेजण असे सगळे टाकते ते आणि सगळे मोबाईलवरच बघायचं. मोबाईल मला म्हणायचं छान आहे, छान आहे, बहुत ही सुंदर वीडियो है, सलाम है इस बंदे को जिन्होंने आज की नई पीढ़ी की दिशा में किस दिशा में जा रही है उसका बहुत ही सटीक वर्णन किया है. ऐकायचं तुमचं राहुदे, हेच सांगा. हे बरं, हे ऐकायला आम्हाला आवडतं, आम्ही हेच करतो दिवसभर. तुम्ही भी तेच. एक जमाना ऐसा भी था जब माँ बाप तो अनपढ़ होते थे, खेती करते थे, मजदूरी करते थे, लेकिन उनके बच्चे डॉक्टर बने, इंजीनियर बने, वकील बने और कामयाब हुए. लेकिन आज के माँ बाप पढ़े लिखे हैं, डिग्री है, नौकरी है, पैसा है, सब कुछ है, लेकिन उनके बच्चे क्या कर रहे हैं? बच्चे कर रहे हैं इंस्टाग्राम पे फालतू के डांस, बच्चे रील्स पर एक्टिंग कर रहे हैं, वायरल होने की दौड़ में असली जिंदगी का रास्ता ही भूल चुके हैं. जब देखो उनके हाथ में फोन या तो गेम देख रहे होंगे या रील देख रहे होंगे. अब जरा चीन की तरफ भी देखिए, जहाँ 18 साल से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पूरी तरह बैन है. उनके सिलेबस में कोडिंग भी पढ़ाई जाती है, फिजिकल ट्रेनिंग भी कराई जाती है. वहाँ के माँ बाप मोबाइल नहीं मिशन थमाते हैं, उनसे फिजिकल एक्टिविटी कराते हैं. और हमारे यहाँ बाप भी नौकरी करता है, माँ भी नौकरी करते हैं. तो अपने आप को शांत रखने के लिए क्या करते हैं? मोबाइल बच्चों के हाथ में थमा देते हैं. भारत के एक एवरेज टीनेजर का 4 से 5 घंटे का रोज का समय सिर्फ स्क्रीन पर चला जाता है. बहुत सारे बच्चे तो फिजिकल एक्टिविटी से ही दूर हो चुके हैं. लाखों बच्चे ऐसे हैं जो 18 साल से कम उम्र में कंटेंट क्रिएटर बन चुके हैं. लेकिन सवाल ये किस चीज की? एंटरटेनमेंट के या डिस्ट्रक्शन के? एक दौर था जो गली में आवाजें आती थी, चलो क्रिकेट खेलने चलना है, फुटबॉल खेलने चलना है, खेलने चलना है. लेकिन अब सुनाई क्या देता है? रुक जा भाई, रील बना रहा हूँ, डिस्टर्ब मत करना. समय आ गया है सोचने का. अगर चीन अपने बच्चों को फौलादी बना रहा है तो हम उन्हें सोशल मीडिया का गुलाम क्यों बना रहे हैं? और मैं आप सब पेरेंट्स से भी एक बात करना चाहता हूँ, बचपन मोबाइल से नहीं मैदान से बनता है. रील्स कम बनाओ, रियल जिंदगी ज्यादा जियो. अपने बच्चों को स्क्रीन नहीं स्किल्स दो. एंटरटेनमेंट से पहले एंगेजमेंट जरूरी है, शरीर से, समाज से और सपनों से. क्या बात है. छान आहे ना. चायनामध्ये 18 वर्षापर्यंत देत नाहीत मोबाईल. काय
आयफोन प्रो मस्त आहे ब्रो असं आलं. आता नवीन आयफोन आला ना प्रो 17 प्रो आलं माहिती आहे ना. 17 प्रो आयफोन 17 प्रो आलाय तुला माहिती आहे का ना. घ्यायचं नाही तुला आता डॉक्टरीन होणार तू हो ना. हात पाय दाबायचे सगळ्यांचे त्यावर कामच करायचं म्हटलं तर त्रास होते. पण मग आयफोन 17 ते आता लॉन्च झाला ना परवा पेपरमध्ये बातमी आली. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी फोन मिळणार होता. आदल्या दिवशी रात्रीपासूनच यंग जनरेशन लाईन मध्ये तिथं रात्रभर. सकाळी उठले की पहिल्यांदा मला फोन मिळाला. आयफोन प्रो मस्त आहे ब्रो. ब्रो कदा अर्थ होता ब्रो ब्रदर नाही ना. सगळं नाही बरं तुम्हाला. पण मला तुम्हाला काही येत नसेल. फॉर्म टाकता की हा पेन म्हणजे कशासाठी हीच मला अजून कळलं नाही. आता मी एवढं सांगितलं लिहिलं का आयफोन प्रो मस्त आहे ब्रो ती लिहा ना तिच्यात. आयफोन हो आय म्हणजे आत्मा आय म्हणजे मी आणि तो मस्त आहे ब्रो असं कधी वाटतं यातनं निघालं का अध्यात्म. काय नाही आयफोन म्हटलं की ते दिसतं. आयफोन आय मी माझ्याशी संवाद मला माझा आत्मा पाहिजे. एंटरटेनमेंट कमी डिस्ट्रक्शन जास्त चाललंय. क्रिएटर्स म्हणून सांगितलं त्यांनी शब्द वापरला का नाही. सगळे 5-6 वर्षाची पोरं आहेत अशी आणि ते दे आर बिकमिंग द क्रिएटर्स. दे वॉन्ट टू बी व्हायरल. आणि मला किती लाईक्स प्रत्येक जण आपलं काढलं अकाउंट किती लाईक्स आले सगळ्याला म्हणलं ना असं यश सगळ्याकडे मी प्रसिद्धी पाहिजे. कुणाची प्रसिद्धी राहिली म्हणून तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे. तीर्थंकरांचं नाव तुला माहिती नाही माहितीये का. भूतकाळातले रे सगळ्या तीर्थंकराचं नाव सांगू शकतो. भूतकाळातले या वर्तमान 24 नाही भूतकाळातले का 24 तीर्थंकराचं नाव सांग. होऊन गेलेच का नाही मी सांगितलं. कोण सांगते भूतकाळातले का काय निर्वाण काय तीर्थंकरांचं असं म्हणाल. तुम्हाला येतं बाकीचं नाही विचारत तुम्ही 24 सांगा जाऊ दे तुम्हाला येत आलं ना कसं 24 नाही सांगायची तुम्हाला येत नाही. ज्यांना येत नाही तरी सगळे सांगायचे. मग कोण विचारतंय. तीर्थंकर नाम कर्म प्रकृती सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती यशक कीर्ती कसली त्यांची. आणि अशा त्या मागे होऊन गेलेल्या तीर्थंकराला कोणी विचारत नाही. तुम्ही काय त्या लाईक आले काय 4 लोकांमध्ये तुम्ही म्हणजे मूर्ख लोकांमध्ये 4 ज्यांनी तुम्हाला लाईक केली ती शाने असतील काय त्यापेक्षा मूर्ख असतील. आणि त्याच्यातच आपण खुश. 100 येड्यांनी मला जर लाईक केला असेल तर मग म्हणून म्हटलं मूर्खाचा सरदार सिद्ध झाले आपण. तरी सुद्धा ह्याला कळत नाही किंवा हे आपल्याला किती मूर्ख बनवले. 18 वर्षापर्यंत चायनामध्ये देत नाहीत. काय सांगणार मोबाईल त्यांना नाही इच्छा बघायची. बॅन आहे त्यांना तिथं मीडिया देतच नाही तिथं 18 वर्ष. त्यांना ते सगळे जुडो कराटे खेळ असलं सगळं स्किल्स ते शिकवले जातात. म्हणून ते काय म्हटलं रिअल नाही काय ते सांगतो. रिअल मध्ये मिथ्या ज्ञान आहे. रिअल मध्ये सगळे ज्ञान आहे. काय कुणाला कसं जायचं रील काढायला तर नाही जगायला विचारतोय प्रश्न जे आहे ते सांगायचं. हो रील काढायला म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की मी चुकतोय. आणि आपण जेव्हा आपल्याला कुठंतरी संबोधन करू लागू तर हळूहळू त्याच्याबद्दलचा आपला आपलेपणा आपलं त्याच्यातली आसक्ती कमी होणार. आपणच सांगायला पाहिजे दिस इज रॉंग. आपल्याला त्याच्यातलं प्रत्येक पाप लक्षात यायला लागल्यानंतर म्हणून तर आचार्यांनी किंवा सगळीकडे सांगितलं 4 गतीतलं दुःख. काय सांगायचं प्रयोजन की तुम्ही ते बघा दुःख आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय करताय तुम्हाला काय करायचंय.
जर मी त्याच्यावर विचार नाही केला तर मला वाटतं हे सगळं दुःख माझं नाही, मी या 4 गतीच्या अतीत पंचमगतीवाला आहे काय? हा, पंचमगतीत आहे का तुम्ही? 3 दिवस पुण्यात जाऊन बसलाय देवीची खरेदी करत. हा, हे काय ना काय माणूस करतच. मग कामांकडे गेलता 3 दिवस? हा, बाहुबलीला. बरं, काय होतं बाहुबलीला? फिरायला. कोणाचं दर्शन? इथे मी चांगलं दर्शन होत आहे का? तिथे दर्शन करते ते. दर्शन इथं आहे का तिथं आहे? उगाच काहीतरी सांगायचं बाहुबलीला गेलो म्हणतो. आणि मग परत खरेदी केली का नाही पुण्याला जाऊन? काय देवीची नाही. आता तुम्ही बघा सरा 4 ज्युपिटर आणि 1 बुलेट ठेवली त्यांनी. लक्षात राहायचं. आता तुम्ही काय ठेवताय बघा. रिकाम्या पिशव्या तुम्हाला अभिजितने सांगितलं भरून तर देते थोडं सोनं. कार्यालयवाल्यांना देतात ना पिशव्या. ते अभिजितला एक परवा पिशवी पाठवली होती त्यांनी. मोठी पिशवी दिली चांगली पण रिकामी. नवीन आहे थोडं निघाले 1-2-4 ठेवलं तर सोनं घालून द्यायचं. किती आनंद येते. काय पण म्हणतो. तर आम्ही त्याची मुलाखत घेतली ना अभिजितनं ती पिशवी देणाऱ्याची. का हो तुम्ही असं सगळ्याला पिशव्या फ्री वाटताय, तुम्हाला काय उपयोग होतो का त्याचा? येते काय? म्हटले आम्ही सगळ्याला देतो. त्यातली 2 जरी गिऱ्हाईक आलं तरी चिक्कार झालं. असं मी नाही सांगितलं. तुम्ही जाऊन खवळ तर त्या माणसाला 2 गिऱ्हाईक जरी पटली तरी बाद झालं. म्हणजे गटली तर फोन नंबर घेऊन जाते तर ते सगळे फोन करणार आमच्याकडे सोन्याचं आहे. बरोबर आहे ना? काय नाही दया येते दया, बाकी काय नाही. म्हणजे त्याच्यात काय हे नाही. काय चाललंय, काय करायला पाहिजे, किती चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या. सतत ते आतमध्ये राहायला पाहिजे. शीतलदादा करतो श्रद्धा ते करतो. काही करू देत ह्यांनी त्यांना ध्यानाला बसू दिलं नाही ना. काय केलं आता बघा. नाही तसं नाही. तुम्ही मुलाला घाबरतात. अच्छा, तुम्ही पण सांगितलं तुम्हाला माहिती की कुणाला घाबरत नाही. एकांत नाही आहे. कधी घाबरते, कधी घाबरत नाही. जास्त घाबरत नाही आणि कमी घाबरते. आता आरोग्य सर्जन टाकायला घाबरत नाही. घाबरत असतं म्हणजे आपण कथन करताना कथनचे. बरोबर आहे तुमचं पण. म्हणजे आता दोष त्यांच्याकडे टाकला, त्यांनी बसायचे असते तर बसले असते. आता दोष कोणाकडे गेला? आम्ही काय नाही, आम्ही काय म्हटलं नाही, पण आम्ही म्हटलं असतं गावात टप्पा तुम्ही, आम्ही बघतो, तुम्ही काय काळजी करू नका. तिकडे पंडिताचं पण बघू आणि आमचं पण बघू दुकानाचं. तुम्ही बिंदास जाऊन ध्यानाला बघा. त्याचा कॉन्फिडन्स दिला का तुम्ही? नक्कीच. म्हणजे व्यवहाराने आपल्याला कॉन्फिडन्स बूस्ट करावा लागतो कधी कधी. चांगल्या गोष्टींचा, मुलांचा कॉन्फिडन्स, शाळेत जाताना, कुठलंही चांगलं काम करताना, लग्न करायचं कॉन्फिडन्स बूस्ट करावा लागतो ना. कळते का तुम्हाला? कॉन्फिडन्स जसं धर्म करण्यासाठी, दीक्षा, संयम, व्रत याच्यासाठी कॉन्फिडन्स द्यावा लागतो. आधीच त्याच्यावरून मरकट म्हटलं ना, कमजोर आहे, आपली ताकद कमी आहे धर्मक्षेत्रामधली. ज्ञानाची, संयमाची ताकद कमी आहे, श्रद्धेची ताकद कमी आहे का नाही? मग बरं त्याचे जे पुष्ट त्याला पुष्ट करायचं. मग तुम्ही काय करा, माझं दुकान बंद राहिलं तर आपल्याला काय काळजी नाही पप्पा, युको. कसं असं केलं असं जर आपल्याला तसं अनुमोदन मिळालं असतं, पण आपलं त्या ठिकाणी कल्याण होणार होत. कधी धर्म मार्गामध्ये कुणालाही मागं ओढायचं नाही. संयम असो, ज्ञान असो, आहे ना, मागं ओढायचं. दान द्यायचं असलं तर मागं ओढायचं नाही. निबंध दे, अजून दे, आणि एवढंच का दिलं, अजून दिलं तर चांगलंच आहे, असे उत्तम भाव आपण केले तर आपल्यालाच त्याचं उद्या फळ भोगायला मिळणार आहे, स्वर्ग मोक्ष.
क्षण आपण धर्ममार्गामध्ये किती 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 आपण प्रेरणा देत असतो. तर मग महाराजांनी 5 पापाचा त्याग पाहिजे, 8 वेळाने पूजन दररोज केलं पाहिजे आणि दररोज आहार केलं पाहिजे. छान आहे. छान आहे. बघू काय काढलं, नाही काय केलं, चर्चा काय चालली, काय चालली, आपला दोष झाला का नाही, मग आता तर मान्य करायचं का नाही, आधीच म्हटलं असं तर क्षमा म्हणलं जाय काय नाही. हो धन्यवाद, माझी पण क्षमा. म्हणजे सांगायला असं चांगलं सांगतो तुम्ही, चुकतंय जर चुकतंय तर चुकच आहे, त्यांनी गेले नाहीत हे त्यांचं ते योग्यता त्यांचं, पण मी त्यांना प्रेरणा दिली नाही असं आपल्याकडनं दोष धरतात ना. मी चांगल्या मार्गावर लावून जेव्हा मुलगा व्यसनी होईल, काय चुकीचं काम करेल तर दोष कुणाचा आहे, आई वडिलांना दोष घ्यायचा नाही. माझं काय मी चांगलं शिकवलं तीच बिघडलाय, मी काय करणार असं आपण तिथं म्हणू शकतो. लोक काय म्हणणार आहेत व्यवहाराने, तू चांगली शिक्षा दिली नाही मुलांना म्हणून मुलं बिघडली. मुलांना काय कळतंय मोबाईल आणि काय असतं ते कळतंय, आयफोन प्रो मस्त आहे प्रो, कसं बिचारे पप्पा काय म्हणते ते, राहू दे रे मला 10,000 तर राहू दे, नको मला ते म्हणते का नाही, आपलं काय म्हणणार, स्टेटस वरती फोटो टाकायचे. कशाने आपण आपलं स्टेटस किंवा कुठलंही असू काय नसतं, काय नसतं, सगळं इथंच सोडून जायचं, एकटं जायचंय. कर्म जे करणार ते बरोबर जाणार. तेव्हा कर्म कसे करायचे ते वर्तमानात आपल्या अधीन आहे. कर्म चेतना असल्यामुळं आपण काय झाडं एक इंद्रिय नाही, पृथ्वी काही जर काही अग्नी काही कोण काय आपलं त्यांना प्रतिकार करता येत नाही. अग्नीला, पृथ्वीला, वनस्पतीला, पाण्याला प्रतिकार करता, अरे मला सांडू नको, मला मारू नको आणि मला वाचवा, वाचण्यासाठी तो इकडे पळतोय तिकडे पळतोय असं करता येतं का त्या एक इंद्रिय जीवांना. झाड तोडायला लागलं, फांद्या तोडायला लागले, काय काय करतंय कळतंय, तुटणार आहे, तोडतंय, त्रास काय नाही, काय हलताच नाही ना जागेवर ना. अशी अवस्था कुणाची, ज्ञान चेतना जर त्या ठिकाणी जागृत नाही केली म्हणजे ना सर्वश्रेष्ठ म्हणजे ज्ञान चेतना. पण ती जर आम्ही आमची आला का 4 वाजून गेले उशिरा सुरू झालं म्हणून, तर ज्ञान चेतना जर आपली जागृत नाही झाली तर कर्मफळ चेतना भोगायला तयार राहा. दीपक तयार राहा. तुम्ही असं कल्पना करू नका की नाही 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 माझं नाही, मला नाही, डोळे झाकले म्हणून तिथं फळ मिळायचं राहणार नाही. शिकारी माग शशाच्या हे डोळे शशाने झाकले म्हणजे काय, शिकारी गायब झालेला नाही, शिकारी आहे मागावर. नाही असं असं का करतो, जे सत्य आहे ते सतच आहे आणि मग त्याला जर आपण नाही स्वीकारणार तर त्याचं फळ भोगावं लागेल. म्हणून जे जसं आहे तसं समजून घ्या, त्याला सर्वश्रेष्ठ निधी मानून तद्रूप त्या ठिकाणी परिणत होण्याचा प्रयत्न करा. आता पुढे गेलं ना, आज आता जर पप्पा म्हटले तुला ध्रुव नको मोबाईल वापरू तर ऐकणार आहे पप्पा, ऐकतो का नाही तू, सगळं चांगला फरक आहे का नाही तू, सगळे आता किती जण तुला ओळखायला लागले चांगला आहे म्हणून, बरं का एक जबाबदारी आली का नाही तुझी चांगलं वागायची. म्हणून कधी कधी आपल्याला चांगलं वागण्यासाठी आपल्याला वाईट सवय असते, म्हणून चांगलं राहावं म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहावं लागतं. ऑटोमॅटिक ते आपल्यावर एक जबाबदारी येते की इथं असं काय करून चालणार नाही. जसं मंदिरात गेल्यावर असं तसं करून काय चालणार नाही, मन वचन कायची अशुभ क्रिया करून चालणार नाही. ही आपली जबाबदारी प्रत्येकाची मंदिरात गेल्यावर येते. तशी जबाबदारी आपण बुद्धिपूर्वक आणायची असते चांगल्या लोकात राहून.
की आपल्याला परिणामच खराब व्हायला नको, कारण आपण ती संगती सोडली तर परिणाम खराब व्हायला वेळ लागेल. पुण्याला गेल्यावर परिणाम खराब होतील का चांगले होतील? चांगले होतील. काय म्हणतात मग आता जायचंय का? बरं खराब होते माहिती आहे बरं का? काय म्हणते ते ऐकलं का नक्की? डॉक्टर शिकायला गेल्यानंतर परिणाम चांगले होतील का खराब होतील? अनामांकडे गेल्यावर इकडे जायचं. 4 वर्षाचा इकडचा कोर्स आहे, 4 वर्ष नाही इथे 7 महिन्याचा कोर्स कर. बघतो मग करता व्यक्ती दिला इकडे आई वडील तुझे आई तो सांगायला लागला जाऊ दे की एक तर म्हणजे पप्पाची फार इच्छा आहे डॉक्टर करायचे, सिद्धम नाही झाला तर तुला तर करायचे, त्याच्यासाठी एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं. आता सगळे फिजिओथेरपीचे पेशंट अख्ख्या हॉस्पिटलमध्ये आम्ही भरणार. तुला किती त्रास होईल हे त्याला दिसत नाही, पण माझी पोरगी डॉक्टर आणि ती इतक्या लोकांची तपासते म्हणून त्याला आनंद होईल, पण तुला किती त्रास होईल का नाही? जेवढे जास्त गर्दी जेवढे जास्त पेशंट तेवढे जास्त त्रास आहे का नाही? गिराईक जास्त असले छान आहे छान छान आहे का नाही? काय जरा ही आहे मिथ्या बुद्धी. मला ते खराब आहे कळतंय तरी सुद्धा सुटतंय काय? काय 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 कसलं याला म्हणायचं? किती वाईट कर्म आहे की मला ते वाईट कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही. मला पुरुषार्थ करून उलट त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. जसं दारू मऊ यांच्या सत्य व्यसनापासून आपण बुद्धिपूर्वक लांब राहतोय प्रयत्न करू, कारण आपल्याला कळते खराब आहे. तसं एवढं खराब आहे का डॉक्टर होणं? चिंतन करायला लागेल. ओम नमः. सांग नक्की. जाणारा जीव आहे, जाणे आणि पाहणे एवढेच माझे काम. न्यायक आहे, स्वतंत्र आहे, स्वतंत्र स्वरूप न्यायक स्वरूप. हा मी सहजानंद स्वरूपी आहे, निर्विकल्प आहे, निरामय आहे, निर्विकल्प स्वरूप शुद्ध सिद्ध स्वरूप हा मी भगवान स्वरूपी आहे, शाश्वत स्वरूप. विसर